नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? आज आपण मुगाच्या डाळीचा वापर करून अगदी व्यवस्थित स्पंजी असा ढोकळा बनवणार आहोत. चला तर पाहू कृती. 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे चणा डाळ घेतलेली आहे. या दोन्ही डाळी एकत्र करून 2 वेळेस स्वच्छ धुवून 4 ते 5 तास किंवा 3-4 तास चांगले भिजवून ठेवायचे आहे. पाण्यामध्ये भिजवून घेतल्यानंतर या डाळीतलं पाणी काढून मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व डाळ टाकून घेतलेली आहे. याच डाळीमध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार टाकावा आणि सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे आहे. सुरुवातीला मिश्रण फिरवल्यानंतर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकून पुन्हा मिश्रण बारीक फिरवावं. सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवल्यानंतर याचं बॅटर एका भांड्यामध्ये काढायचं आणि याला 10 मिनिटं कंटिन्यू हलवायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे. 10 मिनिटं याला फेटल्यानंतर हे मिश्रण अगदी हलकं होतं आणि आपला ढोकळा अगदी स्पंजी बनतो. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पुन्हा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये पाव चमचा ओवा आणि 2 चमचे पोहे खायच्या चमच्यानी तेल टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. आपण ज्या ताटामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे. मी इकडे मोठ्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करण्यासाठी पाणी टाकून ठेवलेलं आहे. त्यावर एक भांडं ठेवायचं आहे आणि ज्या ताटाला तेल लावलेलं आहे इकडे पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण शेवटी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. सर्व मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि जेव्हा ढोकळा आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्याच वेळेस 1 इनोची पुडी टाकायची आणि यावर थोडंसं पाणी टाकून हे सर्व मिश्रण फेटून घ्यायचं आहे. अगदी झटपट हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि ज्या ताटामध्ये तेल लावून घेतलं त्यामध्ये हे टाकून 2-3 वेळेस हे ताट खालीवर करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी त्यावर हे ताट ठेवून त्याच्यावर पुन्हा एक ताट झाकून ठेवायचं. साईडनी वाफ जाऊ नये म्हणून मी यावर खलबत्ता ठेवलेला आहे. फुल गॅसवर 5 मिनिटं आणि स्लो गॅसवर 15 मिनिटं असं पूर्ण मिळून 20 मिनिटं हा ढोकळा आपण स्टीम करून घेतलेला आहे. आणि स्टीम झाल्यानंतर चाकू टाकून पाहायचं. चाकूला जर काहीच लागलं नाही तर आपला ढोकळा अगदी व्यवस्थित स्पंजी ढोकळा तयार झाला असं आपण समजू शकतो. यावर तडका देण्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्याचे तुकडे, कढीपत्त्याची पानं आणि माझ्याकडे लिंबाचा रस नसल्यामुळे वाटीमध्ये लिंबू सत्व टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये पाणी टाकून हे लिंबू सत्व विरघळून घेणार आहोत. कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. पाव चमचा मोहरी आणि जिरे टाकून तडतडल्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचे. जे लिंबू सत्वाचं आपण पाणी करून घेतलं ते यामध्ये टाकून घेणार आहोत. चवीनुसार थोडंसं मीठ, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं लिंबू सत्वाऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता आणि तुम्हाला साखरेचं प्रमाण किती हवं, जास्त गोड हवा की कमी, त्यानुसार तुम्ही साखर टाकून घ्यावी. मी 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे. इकडे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि आपला जो ढोकळा आहे तो थोडासा थंड झाल्यानंतर याला तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्यायचं आहे. आणि आपलं जे पाणी आपण फोडणीचं तयार केलं ते पाणी या फोडणीचं पाणी पूर्ण ढोकळ्यावर टाकून पूर्ण चमच्याच्या साहाय्याने पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हा ढोकळा चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने काढून पाहावा. पाहू शकता ढोकळा अगदी स्पंजी झालेला आहे आणि चवीला सुद्धा मस्त झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.